राजू शेट्टींचं ठाकरेंना भेटणं डाव होता असं वक्तव्य ठाकरे आणि शेट्टींच्या भेटीवरून धैर्यशील मानेंनी केलेलं आहे आणि धैर्यशील माने यांनी हा निशाणा साधलाय। लोकसभेला महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळतील असं सुद्धा वक्तव्य यावेळी माने यांनी केलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राजू शेट्टींचं उद्धव ठाकरेंना भेटणं हा डाव होता असा निशाणा धैर्यशील माने यांनी लगावलाय। पाठिंबा देण्यात आलेल्या आपल्या विरोधातल्या उमेदवाराला त्याकडे कशा पद्धतीने पाहताय? नाही, यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही। त्यांनी आधीच जाऊन उद्धव साहेबांना जाऊन भेट घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी ही चर्चाच केली होती की मी मागायला येत नाही, बाकी तुम्ही द्या। कारण लोकांच्या समोर जाताना शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर महाआघाडीमध्ये आहेत आणि शरद पवार साहेबांचा स्पर्श झाला तर कारखानदार आणि शेतकरी कसा काय एकत्र संघटनावाला येतो याचा फटका त्यांना मागच्या वेळी बसलाय, त्याची भीती त्यांना वाटतेय। म्हणून आतल्या दारानं ती युती करायचा प्रयत्न करतायत। सामूहिक लोकांना दाखवताना एक दाखवायचं की मी एकला चलोय, मी कुठं मागितलंय, त्यांचं त्यांनी आणून दिलाय, आता आणलेलं दिलेलं मी नको म्हणू का? डाव आहे वाटतं 100% हा या ठिकाणी राजकीय खेळी आहे। पण लोक फार जागरूक आहेत, लोकांना हे सगळं कळतंय। ये पब्लिक है, ये पब्लिक सब जानती है। निश्चितपणे लोकांना याच्यातलं या ठिकाणी मर्म माहिती आहे। राजू शेट्टी साहेबांची कधीच वाटचाल ही एक तर्फी कधी राहिलेली नाही, ते वेगवेगळ्या मार्गाने कायम जातात। ते कधीही सातत्याने एक गोष्ट धोरण घेऊन या ठिकाणी जात नाहीत आणि बदलत राहतात। हे या ठिकाणी अनेक वेळा पाहिलंय। मी येताना महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आलो आणि आज सुद्धा महायुतीचाच उमेदवार म्हणून या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सामोरे जाणार। काय विश्वास वाटतोय? गेल्या वेळी 1 लाखाच्या मतांना आपण निवडून आला होता। ह्या सगळ्या आत्ताचं वातावरण, एकतरी उमेदवारी मिळवणं हे देखील आता चॅलेंजिंग आहे, शिवाय पुढचं हे सगळं आव्हान असणार आहे, कारण महाविकास आघाडीचा पाठिंबा आता मिळेल असं त्यांची चित्र आहे। माझं एवढंच मत आहे की महाविकास आघाडी हा त्यांच्या पक्षामध्ये ते काय करायचं ते त्या ठिकाणी ठरवतील। महायुतीचे उमेदवार हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून या ठिकाणी महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्रपणे ठरवतील। आम्ही आमच्या कामातनं या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम करतोय आणि निश्चितच महायुती हे सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाणारा एक महासमूह आहे। त्या समूहामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेबांचा विचार आणि त्यांनी तयार केलेली कामाची लेखा-जोखा घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जातोय आणि परत एकदा देशाला सक्षम प्रधानमंत्री मिळावा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरची 5वी महासत्ता हा देश या ठिकाणी झालाय, त्याला आणखी बळकटी देण्यासाठी म्हणून हे सर्व खासदार एकरूपपणे या ठिकाणी काम करतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।